तर पहिला टॉस होतोय सातपाटी गावातील. आज गट आहे आणि या सातपाटी गावातील पहिला सामना एका बाजूला साई संघ, दुसऱ्या बाजूला आदर्श संघ आपल्याला पाहायला मिळतंय. तर याच दोन्ही संघाला चॉईस देऊया. तर यस आदर्श संघ कॉलिंग करेल आणि यस टॉस केला जातोय आणि तोय तो म्हणजे साई इलेव्हन संघ आणि साई इलेव्हन संघ लगेच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवा आणि आपण या सामन्याला सुरुवात करणार आहोत. आणि लक्ष असू द्या 11:10 लगेच सामन्याला सुरुवात झाली पाहिजे ही नोंद ठेवा. दोन्ही संघ 11:10 पहिला चेंडू पडणं फार गरजेचं असेल. जर तो पहिला चेंडू पडला नाही तर आपल्याला पेनल्टीशी सामोरे जावं लागणार आहे. ही सूचना आयोजकांकडून येते आणि त्या सूचनेचं आपल्याला पालन करावं लागेल. आजचा आपण पॅनल पाहतोय. आजचा तिसरा दिवस श्री चषक 2024 आपल्याला पाहायला मिळतंय आणि या 24च्या हंगामामध्ये आपण रबर बॉलची ही स्पर्धा, पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जुलै सायलेन्स संघ आमच्यापर्यंत आपला निर्णय पोहोचवा आणि लगेच सामन्याला सुरुवात करूया. आणि त्याचा नक्कीच थोडस नाराज असेल वीरेंद्र बाबरे, कारण की काल शेवटचा सामना त्यांच्याकडनं सुटला. दोन्ही संघ सातपाटी गावातले होते. ब्लू लेन सातपाटी आणि सातपाटी इलेव्हन संघ असे दोन संघ मात्र एकमेकांशी भिडत होते शेवटच्या सामन्यामध्ये. कोणाला तरी जिंकायचं होतं आणि दोन्ही संघ मेहनत घेत होते. परंतु सातपाटी इलेव्हन संघाकडनं थोडंसं कुठेतरी कमी पडलं आणि त्या कमीचा फायदा मात्र उचलला गेला ध्रुव सातपाटी संघाकडनं आणि ध्रुव सातपाटी संघ फोर मध्ये प्रवेश नोंदवला गेला. आणि पहिल्याचा जर आपला पहिला दिवस जर आपण पाहिला तर आदिवासी समाज गट, त्यानंतर अंडर 19 संघ असे सहा सहा संघांना संधी दिली गेली होती पहिल्या दिवसामध्ये. त्याच्यातनं अंबाडी संघ, आदिवासी समाज गट आपल्याला पाहायला मिळाला. अंबाडी संघ मजल मारले होते आणि आणि त्याचबरोबर साई स्पोर्ट मुरबे हा संघ अंडर 19 मधील संघ बाहेर आला होता. आणि या दोन्ही संघामध्ये शेवटचा सामना झाला होता आणि त्या सामन्यामध्ये मुरबे संघाने मात्र बाजी मारली आणि साई स्पोर्ट मुरबे संघ हा पहिला संघ बनला श्री चषक 2024चा सेमीफायनलचा पहिला संघ टॉप फोर मधील साई स्पोर्ट मुरबे संघ. आणि कालच्या दिवसातील एक गाव एक संघ असा फॉर्मॅट होता आणि त्या फॉर्मॅट मधनं ध्रुव इलेव्हन सातपाटी हा संघ दुसरा संघ बनलाय. आजच्या या आजचा आज पण फॉर्मॅट पाहिला तर सातपाटी गट 2 दिवस. तर यस सायलेवन संघाने प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय ते म्हणजे आदर्श संघाला की तुम्ही प्रथमतः फलंदाजी करा. तर येस सामन्याला सुरुवात करण्याच्या अगोदर दोन्ही संघाला सूचित करतोय की 4 षटकांचे सामने राहतील ह्याची नोंद ठेवा. आणि पाहूया आजचं फॉर्मॅट आणि उद्याचा फॉर्मॅट जर आपण पाहिला तर 4 4 षटकांचे राहतील. सॉरी, ते आजचा पॅनल आणि उद्याचा पॅनल जो आपण पाहिला तो सातपाटी गट असणार आहे आणि त्या सातपाटी गटामधनं 23 संघांनी प्रवेश नोंदवलाय. एक संघ बाकी आहे, त्याला बाय मिळाले. जाऊया सामन्याला सुरुवात करणार आहोत. आज सातपाटी फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. उद्याचा दिवस सुद्धा सातपाटी फॉर्मॅट असणार आहे. आजच्या दिवसातील 12 संघ आपल्या समोर मैदानाच्या आतमध्ये खेळ करणार आहेत. आजच्या दिवसातील 12 संघ आपण मी सांगतोय चा पहिला सामना असणार आहे साई इलेव्हन विरुद्ध आदर्श.
हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मैदानाच्या आतमध्ये टॉस झालाय आणि दुसरा सामना अग्निमाता विरुद्ध बाटपाडा चा दुसरा सामना असणार आहे. तर अग्निमाता आणि बाटपाडा संघ आपण फर्स्ट इनिंग संपण्याच्या अगोदर इनिंग ब्रेक मध्ये पण टॉस साठी यायचं आहे ही विनंती असेल. नाहीतर आपल्याला सुद्धा पेनल्टीशी सामोरे जावं लागणार आहे ह्याची नोंद ठेवा. प्रत्येक संघाला इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला यायचं आहे टॉस करण्यासाठी ह्याची नोंद ठेवा. आणि त्यानंतर तिसरा सामना असणार आहे शेगटपाडा आणि चिकपॉक. चौथा सामना अफ्रिदी फायटर बी विरुद्ध कर्तव्य बी. आणि पाचवा सामना असणार आहे श्रीकृष्ण वर्सेस ओमकार हा असा सामना असणार आहे. त्यानंतर अफ्रिदी फायटर ए विरुद्ध गोकुळ क्लब ए. तर ह्या सर्व 12 संघांनी आपली उपस्थिती वेळेनुसार दर्शवायची विनंती असेल. आपल्याला रिक्वेस्ट असेल त्या विनंतीला थोडस मान द्यायचंय. तर जाऊया यस सामन्याला सुरुवात करणार आहोत. पाणी यस आपले जे लहान मुलं आहेत त्यांना विनंती असेल तिथे तिकडे गेले. यस पंच आमच्यापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचले जाणार. दोन्ही पंच आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला प्रणित कांडेल आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात चिराग मेहर. आदर्श संघाने आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. आदर्श संघ जाऊया सामन्याला सुरुवात केली जाणार. सलामीचा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय हर्षद आणि यतीन अशी सलामीचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सलामीचा गोलंदाज सायलेवन संघाकडनं गोलंदाजी मार्कवरती आणला जातोय लक्ष. आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती लक्ष गोलंदाजीला आणलं गेलंय. बघूया सामन्याला सुरुवात तिसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय श्री चषक 2024 चा हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. रबर बॉलची स्पर्धा श्रीलॉयच्या माध्यमातून टेलिकास्ट केली जाते. घर बसल्या या स्पर्धेचा आनंद सुद्धा घेऊ शकता. पहिला चेंडू लक्ष कडनं इकडे पहिला चेंडू पंचांकडनं हात उचलला जातोय की हा चेंडू नो आहे. नोचा इशारा पंचांकडनं आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. तर यस फ्री हिट असेल. पहिला चेंडू गिफ्ट मध्ये दावा खर्च केलाय गोलंदाज लक्ष यांच्याकडनं. पहिला चेंडू फ्री हिट येतोय. पाहूया या फ्री हिटचा किती मोठा फायदा उचलला जाणार हर्षल यांच्याकडनं. या मैदानाच्या आतमध्ये पुण्याच्या एकदा थोडस कानमंत्र दिलं जात आहे मोंटे यांच्याकडनं. कालच्या दिवसामध्ये नक्कीच एकावेक संघामध्ये फॉर्मॅटच्या पडेल संघासाठी मात्र भवितव्य आजमावलं. परंतु शेवटचा सामना मात्र जिंकता आला नाही सातपटेल संघाला. लक्ष पुन्हा एकदा तयार असेल. आपल्या लक्ष मध्ये चेंडू आपल्या
वरती हाताळला गेला. पाहूया दुसरी धावेचा प्रयत्न नक्कीच असेल. क्षेत्ररक्षकाकडनं झालंय चुकी. चेंडू पकडण्याच्या नादामध्ये चेंडू सुटला गेलाय. बॅकअप येणार तत्पूर्वी होत आहेत 2 धावा कंप्लीट आणि या 2 धाव्याने धावसंख्येत वाढ होते. चेंडूचा खेळ संपला. एका चेंडूच्या मोबदल्यात धावा खर्च केल्या जात आहेत 3. फ्री हिटची संधी होती. त्या फ्री हिटच्या संधीचा लाभ घेता आला नाही. चेंडूच्या लेंथ वरती हाताळला गेला. फलंदाजाला खेळता आला नाही. 2 धावेत भर. धावसंख्येत वाढ. 3 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया पुण्याचे एकदा लक्ष बॉलिंग मार्क वरती तयार. इकडे पुन्हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा बंद तर धावेत वाढ होते. एक चेंडू मध्ये 4 धावा खर्च झालाय लक्षकडनं. तसं अडथळा निर्माण होते चेंडू टाकण्यासाठी कारण की ही रबर बॉलची स्पर्धा, ही पावसाळी स्पर्धा आणि तोच आनंद, तोच उत्साहामध्ये खेळण्यासाठी सातपाडीकर आज सज्ज आहे. पाहूया पहिला सामना पाहायला मिळतो. इकडे पाहूया टपा पडल्यानंतर इकडे चेंडू खाली राहताना पाहायला मिळतोय. थोडस सरप्राईज केलंय. इकडे चेंडू पाण्यामध्ये पडल्यानंतर थोडस सरप्राईज होतंय कारण की हेच एक आनंद असतं पावसाळी क्रिकेट मधील. रोबर बॉलच्या या चेंडूवरती पाऊस असला किंवा नसला तरी पण सामने चालू राहतात आणि पाऊस आला गेला तरी सामन्याचा आनंद म्हणजे प्रेक्षक सुद्धा या मैदानाच्या चौबाजूने घेत असतात आणि आलेल्या मायबाप वर्गाचं स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. इकडे फटका खेळलाय. पाहूया तेवढी ताकद नाहीये. चेंडू नोमॅथ लँड मध्ये लँडिंग झालाय. वजेंद्र चेंडूच्या खाली आलाय. चेंडूला पकडेल, फेकेल, तत्पूर्वी मिळेल सिंगल धाव. वेगळी स्ट्राईक मात्र आता रोटेट झालाय. आता स्ट्राईक एंड वरती येतोय यतीन. नक्कीच पाहूया पुण्याची एकदा तयार असेल. लक्ष गोलंदाजी मार्क वरती. चेंडू हाताळला गेलाय. पाहूया चेंडू हवेत आहे. फटका पाहूया. इकडे खराब फटका पाहायला मिळाला. तेवढं चांगलं कनेक्शन झालं नव्हतं चेंडू आणि भोईमध्ये. फलंदाज कव्हरच्या रिझर्व मधनं कव्हरच्या वरनं हा चेंडू फेकायचा प्रयत्न करत होता. यतीन पहिला चेंडू फेस करत होता आणि त्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये इकडे आपला विकेट गमावून बसलाय फलंदाज यतीन. पहिल्या चेंडूवरती एकही धावा न जमवता आपल्या तंबूच्या आसरीला परतलाय. विकेट क्रमांक पहिलं आदर्श संघाला मात्र इकडे लागताना पाहायला मिळतंय. नक्कीच आदर्श संघ जर आपण पाहिला स्कोर कार्ड पण पाहिलं आदर्श संघाचं 5 धावेवरती जाऊन पोहोचलाय. एक विनंती असेल सायलेंट संघ लगेच आपण फील्ड सजावट करायचंय. तर यस अग्निमाता आणि भाटपाडा संघ आपण तयार राहायचा. इनिंग ब्रेक मध्ये लगेच आपला टॉस केला जाणार ह्याची नोंद ठेवा. अग्निमाता संघ आणि भाटपाडा संघ या दोन्ही संघाने आपला इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत ह्याची दक्षता ठेवायचंय. त्याचबरोबर चिकपा आणि शेकटपाडा ह्या दोन्ही संघाने सुद्धा नोंद ठेवायचा. तिसरा सामना आपला सुद्धा आहे तर याची नोंद ठेवायचंय. वारंवार तुम्हाला सूचित केलं जाणार आणि आपण लगेच इनिंग ब्रेक झाल्यानंतर आपला टॉस साठी येत जा ह्याची विनंती असेल आपल्याला. पाहूया 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धाबा स्कोर कार्ड वरती 5. एक विकेटचं नुकसान आदर्श संघ. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. लक्ष यांच्या गोलंदाजीमध्ये नवीन फलंदाज भावेश. इकडे भावेशला सुद्धा सरप्राईज करणारा हा चेंडू उसळी जास्त होती. पंचांकडे क्राऊड केलाय की LBW चा हा अपील आपल्याला पाहायला मिळालं होतं. पायचीची अपील केली गेली होती परंतु चेंडू पंच आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत की हा चेंडू वर लागणार. वर जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला आणि पंचांनी दर्शवलं सुद्धा गोलंदाजाला की हा चेंडू वरती आहे. तर यस पंचांनी इशारा सुद्धा दिला की लेग बायची ही धाव मिळेल. धावसंख्या 1 ने वाढ होते. 6 धावा स्कोर कार्ड वरती. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. शेवटचा चेंडू हर्षल फेस करतोय. हा शेवटचा चेंडू लोअर गतीचा चेंडू होता. हर्षलला थोडासा चकमा दिला. इकडे पाहूया धावचीची संधी होती. डायरेक्ट हिट केलं गेलं होतं. धनंजय पाटील यांच्याकडनं पुन्हा एकदा पंचांकडनं इशारा पोहोचवला जातोय. लेग बाईचा हा सिंगल धाव मिळतोय. षटक क्रमांक पहिलं लक्षकडनं संपवलं जात आहे आणि धावांचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला स्क्रीन वरती सुद्धा पाहायला मिळेल 7 धावा, 1 षटक
7 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिले इकडे समाप्त झालाय. 4 षटकांचे सामने असणार आहेत. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आदर्श संघाकडे. पाहूया आदर्श संघ कितपर्यंत मजल मारणार याच्यावरती लक्ष असणार. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. जाऊया. दुसरं षटक मार्गस्थ होतंय. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज धनंजय पाटील. अनुभवाचा पिठारा त्यांच्याकडे आहे. आणि नक्कीच खूप सारा अनुभव त्यांच्याकडे आहे. सातपाटी 11 संघासाठी मात्र खूप सारा वेळ त्याने दिला गेलेला आहे. आता घरचा संघ सायलेन्स संघाला आता आपला अनुभवाचा पिटारा खोलायचा. इकडे पहिला चेंडू हाताळला गेला. लोअर गतीचा होता. थोडासा बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू ट्रॅव्हल झाला सिंगल झोन मध्ये. सिंगल धाव मिळेल. सिंगल झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव मिळते आणि या एकेरी धावेने धावसंख्येत वाढ पुन्हाच्या होते. 8 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. 8 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. पाहूया धनंजय पाटील पुन्हा एकदा 4-5 पावलाचं रनअप घेतलं जात असतं. इकडे फुलटा चेंडू लोअर गतीचा होता. इकडे चकमा दिलाय. लालाच दिली गेली पावेश हरियाणा आणि पावेश मोठा फटका बनवण्याच्या नादामध्ये इकडे आपला विकेट. तो चेंडू जर आपण पाहिला फुलटोच चेंडू होता. पावेशचा जो बॅटचा स्टिकर आहे त्याच्यावरती हा चेंडू लागलाय आणि नक्कीच त्यांचा फटका मोठा बनवायचा प्लॅन होतं, परंतु तो मोठा बनला नाही. इकडे आपला विकेट मात्र त्याने थांबवून गेलाय. विकेट क्रमांक दुसरा आदर्श संघाला लागतोय. 8 धावेवरती धनंजय पाटील हा मात्र एक विकेट मात्र मिळवून देते आपल्या संघाला. 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि त्या 2 चेंडूच्या खेळामध्ये 8 धाबा स्कोर कार्ड वरती आणि 2 विकेटचं नुकसान आदर्श संघाला दिलंय. पाहूया कितपर्यंत मजल मारतो आदर्श संघ आणि कितपर्यंत रोखतोय तो म्हणजे साई 11 संघ. नक्कीच थोडीशी कमतरता भासेल सायलेन्स संघाला. सायलेन्स संघाकडे सुमित म्हात्रे हे सुद्धा नाहीये आहेत. आज त्यांची कमी सुद्धा भासेल. त्याचबरोबर अंश हा सुद्धा नाहीये. त्याची कमी सुद्धा भासेल का? पण परंतु गोलंदाजी तेवढीच चांगली झाली. गोलंदाज नाही आहेत, परंतु गोलंदाजीची तुरा ज्या गोलंदाजांनी सांभाळलंय ते गोलंदाज सुंदररित्या गोलंदाजी हाताळतायत. पाहूया मित्रांनो नवीन फलंदाज दिशान फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया पुढचा चेंडू घेऊन धनंजय पाटील आपला अनुभवाचा पिटारा खोलताना. पाहूया तिसरा चेंडू. इकडे तिसरा चेंडू खोलगट टप्प्याचा फलंदाज पूर्णपणे ब्लॉक आहे. पूर्णपणे लॉक केलाय. मोठा फटका खेळण्यापासून यस पंच अभिषेक तांडेल आमच्यापर्यंत पोहोचवतायत की हा चेंडू मात्र पायाला लागून गेलाय. म्हणजे लेग पायची ही धाव मिळेल आणि सिंगल धाव मिळते. धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 9. 9 धावा स्कोर कार्ड वरती. नक्कीच सुंदर गोलंदाजी सुंदर लेंथ लाईन शेवटपर्यंत फलंदाज काय करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यावरती गोलंदाजाचं लक्ष आहे. पाहूया पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार. इकडे फटका खेळलाय. चेंडू हवेत. चेंडू येतोय स्टँड मध्ये आणि फेकून लावलाय समोरच्या रिजन मध्ये. पोषकाला पण चेंडू मात्र जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. टाटा बाय बाय. येतोय दमदार असरदार श्री चषकचा हा षटकार. 6 धावा मिळत आहेत. सुंदर असा फटका. टायमिंग परफेक्टली टायमिंग इकडे केली गेली आणि धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत 15. 15 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. नक्कीच आपल्या रडार मध्ये आलेला चेंडू कसं सोडणार. नक्की विकेट गमावत होते. धावा बनवायचा प्रेशर आहे आणि आपल्या रडार मध्ये चेंडू आला म्हणजे फलंदाज घातक होतो आणि तो घातक झाला हर्षल. त्याने मात्र मोठा फटका खेळला. षटकार आलाय. पाहूया पुढचा चेंडू. इकडे पुढचाही चेंडू आपल्या रडार मध्ये आहे. चेंडू दिसणार हवाई साठी. एकदा लॉंग एकदा लॉंग वन अशी 2 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत हर्षदच्या फळीमधनं आणि धनंजय पाटील यांच्यावरती मात्र इकडे आघात केले जात आहेत. यांच्यावरती वार केले जात आहेत. बॅक 2 चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन ला फेकून लावलेत 6 धावेसाठी. धावसंख्या स्क्रीन कार्ड वरती जर आपण पाहिली स्क्रीन वरती पाहिली 21. पुणेचे एकदा मैदानाच्या आतमध्ये 2 बॅक बॅक षटकार. पाहूया चा चेंडू
पुढचाही चेंडू हवाई सफरसाठी आहे. क्षेत्ररक्षक पाहू शकाल चेंडूला पाहतोय आणि चेंडू मात्र जातोय सीमा पार. पुन्हा एकदा येणार दमदार, असरदार षटकार. बॅक टू बॅक 3 चेंडू षटकारासाठी नेऊन टाकले जात आहेत आणि या 3 चेंडूंनी धावांची गती जी लो केली होती, कमी केली गेली होती. या 3 चेंडूवरती पूर्णपणे हर्षल ड्रायव्हिंग सीटवर बसलाय आणि पूर्णपणे गाडीला जी जी स्पीड हवी होती ती स्पीड मध्ये तो गाडी चालवतोय. 50 ते 60च्या या स्पीडनं तो गाडी चालवतोय आणि सायलेन्स संघाला मात्र मागे ठेवण्याचं काम करतोय. कारण की सायलेन्स संघ पुढे होता. 60 70च्या स्पीडने सायलेन्स संघ साडत होता. परंतु हर्षद सांगतोय, "आता मी माझ्या ड्रायव्हिंग सीटवर बसणार आहे." आणि हर्षदने ड्रायव्हिंग सीटवर बसल्यानंतर लगेच 3 चेंडूवरती आपला गतीला वेग दिला. आपल्या गाडीला वेग दिला आणि गाडी मात्र रम-पम-पम चाललंय. आता धावांचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 27 ऑन दी बोर्ड, 2 विकेट लॉस. आदर्श संघ आपल्याला पाहायला मिळतंय. 2 षटकांची झाली इथे समाप्ती आणि या 2 षटकांमध्ये 27 धावेवरती जाऊन पोहोचलाय आदर्श संघ 2 विकेटच्या नुकसानामध्ये. तर नक्कीच अनुभवाचा पिटारा खोलायचा होता, परंतु पहिले 3 चेंडू जर आपण पाहिले तर सायलेन्स संघासाठी खूप साऱ्या चांगल्या गोलंदाजीमध्ये गेले गेले होते आणि सुंदर गोलंदाजी हाताळली गेली होती धनंजय पाटील यांच्याकडनं. कारण की 3 चेंडू त्यांच्याकडनं सुंदररीत्या हाताळले गेले होते. सुंदर लाईन लेंथ हाताळली गेली होती. परंतु जसं 3 चेंडू शेवटचे हाताळायचे होते, ते मात्र हर्षदच्या रडारमध्ये आले आणि हर्षदने पूर्णपणे आपला हात क्लोज केला. आपली बॅट क्लोज केली आणि 3 बॅक टू बॅक षटकार नोंदवले गेले. एक आपण पहिला षटकार जर पाहिला तर लॉंग ऑफच्या रिझन मधनं, नंतर लॉंग ऑनच्या रिझन मधनं, नंतर तिसरा षटकार जो आपण पाहिला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं फेकून दिलाय. म्हणजे 3 षटकारांनी पूर्ण सामन्याचं विचित्र केलं. तर पाहूया पुढचं षटक, तिसरं षटक आपल्याला मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती मोंटी आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्क वरती तिसरं षटक घेऊन इकडे खोलगट टाप्याचा चेंडू. सुंदर चेंडू आता हाताळला गेलाय. चांगला चेंडू हाताळला गेलाय. मोंटी यांच्याकडनं पहिला चेंडू दिशांना थोडंसं रोखण्याचं काम त्यांच्याकडनं केलं गेलंय. पाहूया इकडे जसं जसं चेंडू निर्धाव जाणार तसं तसं थोडंसं प्रेशर आहे सायलेन्स संघावरती. तो प्रेशर मात्र कमी राहणार. पाहूया पहिला चेंडू निर्धाव आलाय. दिशान स्ट्राईक एंड वरती आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती हर्षद याने ज्या 3 षटकार नोंदवले गेले तो फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. इकडे पाहूया इकडे टप्पा चांगला आहे. फलंदाज दिशांना इकडे रोखण्याचं काम केलंय. दिशान सुद्धा तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी सुद्धा कमी नाही आहे. परंतु फटकेबाजी करायची आहे त्यालाही. परंतु फटकेबाजी करण्यासाठी सेन्सिबल क्रिकेट हा सुद्धा घेऊन चालावा लागतो. कारण की चांगल्या चेंडूला सन्मान द्या आणि खराब चेंडूला योग्य ती दिशा द्या. हे क्रिकेटचं नियम असतं. आणि इकडे जर आपण चांगल्या चेंडूवरती जर प्रहार करणार तर धावांची गती जी आहे ती पुन्हा एकदा लो होताना दिसणार. आणि आपण पुन्हा एकदा बॅकफुटला जाताना पाहायला मिळणार. आता 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव आल्यात प्रेशर वाढलाय दिशांवरती. आता पाहूया दिशान काय करणार. इकडे पुन्हा तेच प्रयत्न पाहायला मिळते परंतु बॅटची एज लागलाय. धनंजय पाटील यष्टिरक्षक त्यांच्याकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल धाव मिळेल. इकडे 3 चेंडूच्या मोबदल्यात मोंटी यांनी फक्त 1 धाव खर्च केले. नक्कीच मागचं षटक हे मात्र महागडं आलं होतं. परंतु इकडे दिशांनी चुकी केली. 3 चेंडूवरती फक्त 1 धाव. पुन्हा एकदा हर्षद शेवटचे 3 चेंडू फेस करण्यासाठी सज्ज झालाय. पाहूया हर्षदकडनं पुन्हा एकदा दमदार षटकेबाजी षटकार नोंदवले जाणार का? फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळेल का? परंतु मोंटी तेवढेच लेंथ लाईन वरती चेंडू हाताळतोय. पाहूया. सुंदर चेंडू पाहूया तेवढा सुंदर पंच केला गेलाय आणि इकडे बसंत गुप्ता झेल टिपताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकाल बसंत गुप्ता यांच्याकडनं सुंदर असा झेल टिपला गेलाय आणि अप्रतिम झेल मात्र पाहायला मिळतोय. आणि इकडे जर पाहिलं तर हर्षदची पारीला लागतोय पूर्णविराम. इकडे हर्षद मात्र चालला होता. आपल्या ड्रायव्हिंग सीटवर वरती बसला गेला होता आणि आपली गाडी मात्र वेगाने चालवत होता. परंतु इकडे गाडीचा टायर पंक्चर केलाय. गाडीचा पुढचा टायर पंक्चर करून टाकलाय तो म्हणजे मोंटियाने आणि इकडे गाडी थांबवून टाकले. आता पाहूया 4 चेंडूचा खेळ संपवला आणि 1 धाव फक्त खर्च मोंटी यांच्याकडनं आणि 1 विकेट मिळवलाय. थोडस प्रेशर मध्ये असेल आदर्श संघ. एक तेरी तो एक मेरी. कारण की पहिला षटक हा मात्र सायलेन्स संघासाठी चांगला गेला होता. त्यानंतरचा दुसरा षटक हा आदर्श संघासाठी चांगला गेला. तिसरा षटक पुन्हा एकदा सायलेन्स संघासाठी चांगला जाताना पाहायला मिळतोय. तिकडे कुठेतरी चुका झाल्यात आणि त्या चुकांवरती भर करावा लागेल आदर्श संघाला आणि त्या चुका मात्र आपल्याला शोधाव्या लागतील. कुठे आपल्या चुका झाल्यात आणि त्या चुकांमुळे इकडे थोडस आदर्श संघाच्या धावसंख्येमध्ये थोडस
पूर्णविराम लावलेला आहे. पाहूया धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 28 धावा. पाहूया नवीन फलंदाज आलाय फलंदाजीसाठी. पाहूया चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा पाहायला मिळतोय. पंच प्रणित तांडेल आमच्यापर्यंत पोहोचवतायत की हा चेंडू टप्पा पडल्यानंतर स्ट्रिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू आणि अवांतर धावा मिळत आहेत. धावसंख्येत वाढ 29 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. लॉस ऑफ विकेट 3 आपल्याला पाहायला मिळतं. 3 विकेटचं नुकसान. 29 धावा. आदर्श संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सायलेंट संघ समोरचा संघ मोंटी याने 5 चेंडूचा खेळ साकारलाय. सॉरी 4 चेंडूचा खेळ साकारलाय आणि त्याच्यामध्ये धावा खर्च केले गेले 2. एक वाईटची धाव म्हणजे एक अवांतर धावा खर्च केले. एक सिंगल धाव खर्च केले. पाहूया पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मोंटी तयार. इकडे चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा होता. फलंदाजाला मोठा फटका बनवायचा होता. पाहूया पंच पाहणी करतील. कोणी जाऊ नका तिथे. पंच पाहणी करतील. येस. नो असेल हा आणि फ्री हिटची संधी असेल. नवीन आलेल्या फलंदाजाला फ्री हिटची संधी असेल. यश आपल्याला पाहायला मिळते. पाहूया यश प्राप्त करेल का या फ्री हिटचा संधीचा लाभ घेईल का धनंजय पाटील. यांच्याकडनं चुकी झाली. इकडे चेंडू सुटला गेला. चांगला चेंडू चांगला लेंथ वरती होता परंतु यष्टीरक्षकाकडनं चुकी झाली. चेंडू सुटला गेलाय आणि चेंडू सुटल्यानंतर इकडे धावा मिळतात. स्ट्राईक रोटेट होते. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकामधील. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 31. 31 धावा. पाहूया शेवटचा चेंडूचा खेळ. दिशान फेस करेल हा शेवटचा चेंडू. फटका चांगला आहे. चेंडू स्टँड मध्ये येतोय. इकडे सलामी देणार तो म्हणजे कॅमेरामॅनला. चेंडू जातोय हवाई सफरसाठी. येतोय दमदार असरदार षटकार. शेवटच्या चेंडूवरती मात्र दिशांचा फटका मात्र चांगला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता. त्या चेंडूला समोरच्या रिझर्व मध्ये स्ट्रेट ड्राईव्ह केलाय आणि हा चेंडू सीमा पार नेऊन टाकलाय 6 धावेसाठी आणि 6 धावेने धावसंख्येत वाढवते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 37. 37 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 37 धावा स्कोर कार्ड वरती 37 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. तिसरं षटक संपलंय. शेवटचं षटक येणं बाकी आहे. तर यस मी कॉलिंग करेन पुन्हा एकदा. पाटपाडा संघ आणि अग्निमाता संघ टॉस साठी रिपोर्ट करा. इनिंग ब्रेक मध्ये लगेच टॉस केला जाणार. पाटपाडा संघ आणि अग्निमाता संघ टॉस साठी रिपोर्ट करा. 37. शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज रोहित नौका गोलंदाज आहे. पाहूया शेवटचे 6 चेंडू गोलंदाजाला मात्र चांगल्या रडार मध्ये टाकावे लागतील. इकडे पाहूया. नक्कीच कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचं यश यांचं परंतु चेंडू आणि फळी मधला संपर्क इथे दिसला नाहीये आणि इकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न दिशांचं आणि दिशांनी मात्र इकडे स्ट्राईक घेतले विकेट मात्र गमावला यशांचं. नवीन फलंदाज पोचवा आदर्श संघ. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 37 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेलेल्या आहेत आदर्श संघाकडनं. शेवटचा चेंडू नक्कीच मोंटे यांचा सुंदर फटका खेळला गेला. त्या शेवटच्या चेंडूवरती दिशांकडनं षटकार नोंदवलं गेलं समोरच्या रिजन मध्ये आणि 37 धावांवरती नेऊन ठेवला. धावसंख्या 3 षटकामध्ये आणि पहिलाच चेंडू चौथ्या षटकामधील पहिला चेंडू हा विकेट मात्र मिळवतोय धावचीतच्या रूपामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचवला जाणार. तर प्रत्येक खेळणाऱ्या प्लेयर्सला आणि त्याचबरोबर आमच्या आलेल्या लाडके प्रेक्षकांना एक विनंती असेल
की आपण मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. आपली स्वतःची काळजी घ्या आणि काळजीनुसार आपण क्रिकेटचा खेळ करा. इकडे पाहूया. फटका आहे. उंच जास्त गेलाय. लांबी कमी आहे. बंधू भाऊ इकडे चेंडूच्या खाली आणि झेल मात्र टिपला जातोय. दिशांच्या पारीला इकडे पूर्णविराम लागला जातो आणि एक विनंती असेल आपण जे लेग साइडला पाहतोय की जे ग्रीन मॅट लावून त्याच्यामध्ये झाडं लावली गेलेली आहेत आणि कालच्या दिवसामध्ये कोणीतरी अशी व्यक्ती होती की त्यांना सवय जास्त आहे की झाडं तोडण्याची. त्यांनी 3 झाडं तोडलेली आहेत त्याच्यामधली. तर ती झाडं कशासाठी लावली जात आहेत ह्याची नोंद ठेवा. आपल्याला माहिती आहे की या वर्षीचं वातावरण किती गरम होतं आणि त्याच्याच कारणामुळे ग्रामपंचायतकडनं ती एक धीरज तामोरे यांच्याकडनं आणि त्यांच्या ग्रुपकडनं ही योजना केली गेली. त्याच्यामध्ये त्यांनी झाडं लावण्याचं काम केलं गेलं. आणि जी समोर आपल्याला पाहायला मिळते तो व्यासपीठाच्या समोर जे आपला रस्ता आहे त्याच्या समोर जी झाडं लावली गेलेली आहेत तीही त्यांच्याकडनं लावण्यात आली होती. तर आपल्याला सावली सुद्धा हवी असते तर सावलीसाठी आपल्याला झाडं लावणं तेवढंच गरजेचं असतं आणि त्या झाडाला पालन पोषण देणं आणि आपण तर काही करू शकणार नाहीये. झाडं लावण्याचं काम आपण करू शकत नाहीये. कोणी केलंय त्याच्यावरती मात्र चुकीचं काम करू नका. कोणी झाडं लावल्यात त्याच्यावरती ती तोडण्याची कामं आपण करू नका. ही घाणेरडी वृत्ती आपल्याकडे असेल तर आपण आपल्याकडे ठेवून द्यायची. ही विनंती असेल पुन्हा एकदा की आपण त्या झाडं तोडण्याचं काम करू नका. आणि जर कोणी आपल्या या YouTube लाईव्हच्या चॅनलमध्ये कोणी दिसला झाडं तोडताना, तर त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल ह्याची नोंद ठेवा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इकडे चेंडू हाताळला गेला. लेफ्ट हँड फलंदाज, लेफ्ट हँड गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. लेग स्टिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा पंचांकडनं आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. अरे बघ हे टाकला का पळतील बघ थोड्या वेळाने. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. लेग स्टिकच्या बाहेर हाताळलेला हा चेंडू वाईटचा इशारा पंचांकडनं पोहोचवला गेलाय. इकडे फटका बनवायचा होता. कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. यष्टीरक्षक आपल्याला धनंजय पाटील यांच्या हातामध्ये चेंडू विसावताना पाहायला मिळतोय. इकडे धावा बनवायचे आहेत. एक एक धाव बनवणं फार गरजेचं असेल कारण की टार्गेट सेट करायचं आहे आपल्याला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतंय. 38 धावा स्कोर कार्ड वरती चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहूया 3 चेंडूमध्ये किती धावा आदर्श संघ मजल मारतोय. पाहूया पुण्याचे एकदा गोलंदाज रोहित चेंडू घेऊन इकडे पुन्हा शॉट आपल्यांचा होता चेंडू परंतु खेळणं कठीण झालंय फलंदाजासाठी. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क होत नाहीये. इकडे पाहूया धावचीची संधी आणि फलंदाज इकडे होणार बाद. पाहूया इकडे विकेट मिळालाय धावचीच्या स्वरूपात. इकडे फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज रोहित तरी आपल्याला पाहायला मिळत मैदानाच्या आतमध्ये येताना. इकडे शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. धावांचा विचार केला तर 38 धावा स्कोर कार्ड वरती. एक धाव फक्त खर्च केले या षटकामध्ये. 4 चेंडू मध्ये फक्त एक धाव खर्च आणि हे मागात पडेल कारण की आदर्श संघाला शेवटचं षटक हे हाणामारीचं षटक असतं. जास्तीत जास्त धावा त्या षटकामध्ये बनवल्या जात असतात. इकडे पाहूया चेंडू चांगला हाताळलाय परंतु चेंडू हाताळताना इकडे गोलंदाज पडला गेला. इकडे फलंदाज सुद्धा पडलाय आणि हेच मात्र पावसाळी क्रिकेट असतं. इकडे पाहूया चुकी झाले. रोहित आला तसाच धावत पुन्हा एकदा परतावा लागेल. यस लेग बाईटच्या रूपाने ही धाव मिळेल असं पंच दर्शवत आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे धावचीत बाद झाले. 39 रन 39 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सुंदर लेंथ लाईन वरती चेंडू हाताळतोय. लेफ्ट हँड गोलंदाज आहे. येस आमचे लाडके प्रेक्षक जे श्री लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. थोडंसं क्षमस्व असेल कारण की जी स्कोरिंग आहे ती तुम्हाला दाखवली जात नाही आहेत. कारण की जी स्कोरिंगचे आम्ही आपल्या जी कंपनी आहे ती आपल्याला पुरवत असते. जे स्कोरिंगचं
सर्व्हर जो आहे तो डाउन आहे. त्याच्या कारणामुळे आपण जी स्कोरिंग ती लाईव्हच्या माध्यमातून अपडेट देऊ शकत नाहीयेत. त्याच्यासाठी क्षमस्व असेल श्री लाईव्ह आणि थोड्याच वेळात आपण ती स्कोरिंग लाईव्हच्या माध्यमातून दाखवणार आहोत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 40 धावा जमून 41 धावांचा इथे आव्हान. 41 धावा म्हणून 42 धावांचं लक्ष्य असेल. यश टॉससाठी यायचा आहे भाटपाडा संघ. भाटपाडा संघ आणि अग्निमाता संघ. सायलेंट संघ आपला 12th मॅन पोचवा आमच्यापर्यंत.
दहाव्या मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात केली जाणार. दिशान पहिला चेंडू हाताळण्यासाठी मोंटी पाहायला मिळतोय. सलामीचा बॅटर पहिला चेंडू फेस केला गेलाय. चेंडू ट्रॅव्हल झालाय कॉर्नरच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाले, परंतु बॅकअप मिळालंय. 2 धावा रोखू शकत नाही आणि या 2 धावा कंप्लीट केल्या जातात पहिल्या चेंडूवरती. प्रत्येक चेंडूवरती धावा रोखायच्या आहेत. इकडे गिफ्टमध्ये जर आपण धावा देत जाणार तर नक्कीच सामन्याचा जो समीकरण आहे तो जवळ-जवळ येताना सायलेन्स संघासमोर पाहायला मिळेल. इकडे पाहूया 1 चेंडूचा खेळ संपलाय. 2 धावा स्कोर कार्ड वरती. मनीष आपल्याला पाहायला मिळतंय. पण मोंटी या नावाने मात्र जास्त ओळख आहे. त्याचबरोबर नॉन स्ट्राईक एंड वरती दर्शन बंधू भाऊ या नावाने जास्त ओळख त्यांनी केले निर्माण. इकडे पाहूया चेंडू हवेत. नो मॅच लँड मध्ये लँडिंग. इकडे पाहूया चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येणार पोहोचणार. इकडे फेकी चुकीची. इकडे फेकी चुकीची झाली आहे परंतु चिराग मात्र चेंडू वरती येतोय. इकडे पाहूया पुन्हा एकदा 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने बर केले जाते. धावसंख्या पुन्हा एकदा वाढ केली जाते. 2 चेंडूवरती 4 धावा स्कोर कार्ड वरती बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 दुहेरी धावा पूर्ण केल्या जात आहेत. 42 धावांचं लक्ष आहे. म्हणजे 24 चेंडू आणि 42 धावांचं लक्ष. पहिल्या 2 चेंडूवरती 2 बॅक टू बॅक 2 धावा घेतल्या जात आहेत. इकडे पाहूया चेंडू ट्रॅव्हल झालाय. इकडे हाईट कमी आहे बावेश यांची आणि बावेशला चेंडू अडवणं कठीण झालं. चेंडू निघून गेलाय. मस्तकाला दस्तक देऊन बॉर्डर लाईनच्या बाहेर येतोय. दमदार असरदार चौकार. 4 धावा आणि इकडे 4 धावा येत आहेत आणि 4 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या स्कोर कार्ड वर येस हे जा रे ध्रुव. सहाव्या मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूच्या खेळामध्ये दिशांकडे इकडे खर्च झाला. धावांचा विचार केला तर धावसंख्या 8 धावेवरती धाव पोहोचते 3 चेंडूमध्ये. पाहूया पुन्हा एकदा दिशान गोलंदाजी मार्क वरती. इकडे फटका खेळला गेलाय. इकडे नक्कीच मी मगाशी सुद्धा म्हटलं होतं की आपल्याला काळजी घेऊन खेळायचं आहे, खेळ करायचा आहे, परंतु तुझी स्वतःची सुद्धा काळजी घेऊन खेळ करायचा आहे. घसरण्याचे अपेक्षा खूप आहेत आणि पावसाळी क्रिकेटमध्ये नक्कीच प्रत्येकाला आपली काळजी घेऊन खेळ करायचा आहे. इकडे 2 धावा मिळत धावसंख्या 2 ने भर होते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती धावून पोहोचते 10 धावा. 4 चेंडू 10 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. प्रत्येकी चेंडूवरती 2-2 धावा चोरण्याचं काम सेन्सिबल क्रिकेट लाईफलाईन क्रिकेटची सिंगल डबल ह्याला मात्र घेऊन चाललाय मोंटी आणि दर्शन. ही सलामीचा बॅटर चांगलं काम करताना दिसतोय. इकडे पाहूया फटका खेळला गेलाय. कव्हर पॉईंटच्या रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय. रोहित तत्पूर्वी दुसरे धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जाणार आणि 2 धावा पुन्हा चोरून नेला जाणार. इकडे 2 धाव्यांनी पुन्हा होतय बर तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती वाढ घेते. 12 या आकडेवरती जाऊन पोहोचते. चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5 चेंडूच्या खेळामध्ये 12 धावा स्कोर कार्ड वरती शेवटचा चेंडू येणं बाकी आहे दिशांच्या षटकातील. पाहूया या शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार केला जाणार का मोंटी यांच्याकडनं. इकडे करण्याचा प्रयत्न केलाय परंतु चेंडू पडल्यानंतर बाहेर जाताना पाहायला मिळतंय. पंच प्रणित तांडेल यांच्याकडनं इशारा येतोय या ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. वाईट मिळणार आणि यस वाईट मिळतोय. धावेत वाढ होते 13 धावा स्कोर कार्ड वरती. पुण्याची एकदा तयार मोठी सज्ज आहे. फलंदाजी मार्क वरती मोठा फटका खेळण्यासाठी. इकडे फटका बनवलाय. चेंडू हवेत आहे. पाहूया चेहरा चेंडूच्या खाली. चेंडू कुठे जातोय तो पाणी करतोय. चेंडू जातोय सीमारेखा पार. दमदार असरदार येतोय श्री चषकचा हा षटकार आणि या 6 धावा या 6 धावेने बर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 19 धावा.
जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 19 धावा स्कोर कार्ड वरती. पहिलं षटक महागडं दिशांकडनं पडलं गेलं. 19 धावांचा खर्च दिशांनी उचलला. 42 धावांचं लक्ष असताना इकडे 19 धावांचा खर्च जास्त खर्च झालाय. तर मोंटीचा विचार केला 6 चेंडूमध्ये 18 धाव्यांवरती खेळतोय. नक्कीच दमदार खेळी मोंटीच्या अंगावरती पूर्ण दारोमदार आहे. हे ते कळतंय. कारण की जबाबदारी आहे मोंटीवरती. ती जबाबदारीचा पूर्ण काम निभावताना मोंटी आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू आलाय पाहायचंय. पंच समोरून चेंडू येते बघा. जाऊया आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज यतीन. ह्याला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. वेळ कमी आहे, वेळ कमी आहे. प्लीज विनंती असेल आपल्याला स्पीडअप ठेवायचं सामन्यामध्ये. पाहूया पहिला चेंडू हाताळला जातो इकडे. दर्शन यांच्याकडनं चांगला कट केला गेला चेंडूला. इकडे चांगली स्ट्रॅटेजी वापरली गेली त्यांच्या दर्शन यांच्याकडनं. कारण की मोंटी हा 18 धावेवरती खेळतोय. दमदार खेळ त्याच्याकडनं चालू आहे. तर जास्तीत जास्त स्ट्राईक त्यांच्याकडनं ठेवणं हे फार महत्वाचं असेल. आणि शाळेतल्या मुलांना विनंती असेल आपण शाळेचा ताबा घ्या. शाळेला जायचंय आपण. इकडे पाहूया चेंडू हाताळला गेला. यतीन यांच्याकडनं चांगला चेंडू आहे असं दर्शवलं जातंय पंचांकडनं. नक्कीच चांगला चेंडू लेन्थ लाईन वरती हाताळलाय. अशाच पद्धतीची गोलंदाजी करणं फार गरजेचं असेल. कारण की इकडे 20 धावा स्कोर कार्ड वरती लागले गेलेले आहेत. अजूनही 22 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे सायलेन्स संघाला. पाहूया पुढचा चेंडू घेऊन यतीन. इकडे पुन्हा मोंटी मारण्याचा प्रयत्न करतो. इकडे रोखलाय. इकडे रोखलं जातंय मोंटीला. मोठी धावसंख्येकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न करतोय. पहिला षटक जर आपण पाहिलं 19 धावांचा आल्यानंतर थोडस प्रेशर क्रिएट झाला होता आदर्श संघावरती. आता आदर्श संघ थोडस प्रेशर समोरच्या संघ सायलेंट संघावरती क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाज यतीन नक्की चांगली लेंथ लाईन वरती चेंडू हाताळतोय. फलंदाज काय करण्याचा प्रयत्न करतोय हे मात्र पाहिलं जातंय. फलंदाजाची स्ट्रॅटेजी काय आहे हे पाहिलं जातंय. शेवटच्या श्रेणापर्यंत चेंडूला हाताळलं जातंय. इकडे पाहूया आता रडार मध्ये आहे चेंडू. तर त्याच्या रडार मध्ये चेंडू आला तर तो चेंडू हवाई सफर साठी जाणार आणि तो पाठवला सुद्धा आहे. मोंटीच्या बॅट मधनं येतोय पुन्हा एकदा दमदार असरदार षटकार आणि हा 6 धावा पुन्हा वाढ होत आहेत आणि या धावेत धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 26 धावा 26 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. तुम्ही एकही विकेट गमावलेला नाहीये सायलेंट संघाने आणि सुंदर खेळ साकारले मोंटी यांनी. इकडे पाहूया चेंडू नो आहे असं दर्शवलं जाते पंचांकडे. इकडे धावचीची संधी आली होती. रोखलं गेलंय परंतु नोचा इशारा आहे. क्रिजच्या बाहेर हा चेंडू हाताळला गेलाय. त्याचबरोबर प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच असणार आहे. एक मोमेंटो असणार आहे प्रत्येक मॅच साठी. ची नोंद ठेवा. पाहूया पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला आदर्श दुसऱ्या बाजूला सायलेंट संघ. आदर्श संघाने प्रथमतः फलंदाजी करताना 42 धावांपर्यंत मजल मारली. 42 धावांचा लक्ष्य इथे उभारला गेला. सायलेंट संघाने प्रथमतः टॉस जिंकला होता. आमंत्रित केलं होतं की फलंदाजी करा तुम्ही, आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि चांगल्या गोलंदाजीने त्यांनी रोख लावली इकडे धावांवरती. आणि इकडे पाहूया पुन्हा चेंडू नोचा इथे इशारा दिला जातोय पंचांकडनं आणि पुन्हा एकदा नो चेंडू हाताळला जातोय. फ्री हिट इकडे मात्र राहील. पुन्हा पाहायला मिळेल फ्री हिटची संधी अजूनही गमावलेली नाहीये. फ्री हिटची संधी अजूनही आहे सायलेंट संघाकडे. पाहूया धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 28 धावेवरती जाऊन पोहोचतोय. 28 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. अजूनही 14 धावेची आवश्यकता आहे. पाहूया 14 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे सायलेंट संघाला. इकडे पुन्हा एकदा रडार मध्ये चेंडू आहे परंतु फटका चांगला नाहीये. चेंडू हवेत आहे. इकडे हवेत चेंडूचा वेग येत होता आणि जेल सुद्धा टिपले परंतु इकडे विकेट मिळणार नाहीयेत कारण की चेंडू होता फ्री. हा गोष्टी ह्या ज्या गोष्टी असतात ते लक्षात ठेवायच्या असतात.
आणि त्या गोष्टी लक्षात राहिल्या नव्हत्या रोहितच्या. रोहितने झेल पकडल्यानंतर तो जल्लोष करण्याच्या नादामध्ये त्याला कळलं नव्हतं, की हा चेंडू नो होता, फ्री हिट होती. त्या चेंडूवरती फटका खेळला गेलाय आणि तो फ्री हिटचा लाभ इकडे झालाय. सायलेन्स संघाला 3 धावा चोरून नेल्या जात आहेत आणि या 3 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 31. 31 धावा स्कोर कार्ड वरती अजूनही 11 धावींची आवश्यकता आहे सायलेन्स संघाला. थोडंसं स्पीडअप ठेवा विनंती असेल. पुढचा सामना भाटपाडा आणि अग्निमाता या संघामध्ये लगेच आपण टॉस करणार आहोत. इकडे पाहूया चेंडू चांगला लेंथ लाईन वरती हाताळला गेलाय. थोडीशी झोप गेली होती फलंदाजाची. अगोदरच मन बनवलं होतं की चेंडू कुठे खेळायचा आहे. षटक क्रमांक दुसरं होतोय समाप्त. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय आणि त्या 12 चेंडूच्या खेळामध्ये बनवायच्या आहेत 11 धावा. 12 चेंडू 11 धावा असं समीकरण असणार आहे. मी घेतो एक छोटीशी विश्रांती. येते पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये. धन्यवाद. तर येस जाऊया. टॉस केला जाणार दोन्ही संघामध्ये. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. अग्निमाता आणि बाटपाडा या दोन्ही संघामध्ये टॉस केले जाणार. समोर जायचंय आपण. तर येस टॉस केला जाणार. शुभम आपल्याला पाहायला मिळतंय. तृप्तेश 12 चेंडू 11 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाज तृप्तेश आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस विन झालाय तो म्हणजे बाटपाडा संघ. तर येस चेंडू इकडे हाताळला गेलाय. येस प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय बाटपाडा संघाने. सामना संपल्यानंतर लगेच भाटपाडा आणि अग्निमाता हा सामना असणार आहे. तर पाहूया पहिला चेंडू इकडे हाताळला गेला आणि तो पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 11 चेंडू 11 धावांची आवश्यकता अजूनही. सामन्यात रोमांच आहे. पाहूया इकडे लोअर पद्धतीचा चेंडू, शॉर्ट प्लेनचा चेंडू खेळायचा होता. मोंटीला मोठा फटका बनवायचा होता. दिली गेली होती संधी. त्या संधीचा लाभ घ्यायचा होता. परंतु इकडे लाभ घेता आलेला नाहीये. येस हा चेंडू जातोय निर्धाव. आता समीकरण बदलतंय. आता चेंडू आहेत 10 आणि धावा बनवायच्या आहेत 11. 10 चेंडू 11 धावांची आवश्यकता. अवघ्या 2 चेंडू तर निर्धाव हाताळले गेलेले आहेत. शॉर्ट प्लेचा चेंडू होता. फेस करता आला नाहीये. नीटचं कनेक्शन करता आला नाहीये बॅट आणि चेंडू मध्ये. मोंटी याला मोंटी अजूनही स्ट्राईक एंड वरती सज्ज आहे. परंतु मोंटीकडे ती क्षमता आहे मोठा फटका बनवण्याची. अजूनही सामना संपलेला नाहीये. नक्की चेंडू आहेत 10 धावा बनवायचे आहेत 11. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारचा असणार आहे. इकडे पुढचा चेंडू हवेत आहे. पाहूया चेंडू जाणार बाहेर. तर यस हा चेंडू जाणार बाहेर. चेंडू जातोय आउट ऑफ द पार. षटकार 6 धावा. इकडे 6 धावा मिळत आहेत आणि या 6 धावेने शेवटचे 5 धाव्यांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 5 धावा. चेंडू फेकायचा आहे. तर यस इकडे 5 धाब्यांची आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. पाहूया 9 चेंडूच्या खेळामध्ये 5 धावा बनवायच्या आहेत. मुंडीचा सुंदर असा फटका पाहायला मिळाला तर नक्कीच बसंतजी गुप्ता आपल्या स्टेजकडनं समोरून जाताना एक नक्कीच चांगले व्यक्तिमत्व आहेत आपल्या सातपाटी गावातील. इकडे सुंदर कव्हर ड्राईव्ह मरीन ड्राईव्ह पाहिलं असेल कालच्या दिवसामध्ये कसं भरलं होतं खचाखच. इकडे कव्हर ड्राईव्ह पाहायचा आहे. सुंदर फटका आणि चेंडू जातोय. विनिंग फटका पाहायला मिळतोय.
येतोय षटकार आणि सामना जिंकला जातोय सायलेन्स संघाने. सायलेन्स संघ अभिनंदन आणि कौतुक असेल ते म्हणजे आदर्श संघाचं आणि शेवटचं षटक हे आदर्श संघाला महाग पडलंय. कारण की शेवटच्या षटकामध्ये जे 3 धावा फक्त आलेल्या आहेत आणि ते 3 धावा फार महागात ठरले. कारण की शेवटच्या षटकामध्ये त्यांना धावा बनवायच्या होत्या. कारण की शेवटचा षटक जो असतो तो हाणामारीचा षटक असतो आणि त्याच्यामध्ये त्याने हाणामारी न करता इकडे आपले विकेट गमावले. तर येस मॅन ऑफ द मॅच जाईल या सामन्यामधील. तर येस मोंटी यायचा आहे आपला मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचंय.